जालन्याच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे यांची निवड। महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांनी आजच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। जालन्याच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे यांची निवड करण्यात आली। जालना महानगरपालिकेत आज महापौर व उपमहापौर पदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडली। महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांनी आजच आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला। जालना महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। त्यानुसार महापौर पदासाठी नगरसेविका वंदना मगरे, उपमहापौर पदासाठी नगरसेवक राजेश राऊत यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते। त्यानंतर वंदना मगरे यांची महापौरपदी तर राजेश राऊत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली। त्यानंतर आज जालना महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी मगरे यांची महापौरपदी तर राऊत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। मी हे सांगणार, भारतीय जनता पार्टीने सन्माननीय एक मिनिट आता काय होईल, परत एक महापौर पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। आम्हाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहात, काय वाटतं, काय भावना आहे? भावना ही आहे की सगळे वरिष्ठांचे आभार आहेत आणि सर्व जालन्याचा विकास हाच अजेंडा राहील। स्वच्छता आणि गुन्हेगारी यावर प्रमुख लक्ष राहील। रस्ते, नाल्या सगळं याकडे पूर्ण लक्ष आम्ही महापौर आणि उपमहापौर आणि सगळे आमचे नगरसेवक आम्ही पूर्ण जालना जितका चांगला करता येईल तेवढा करू। आज तुमची दोघांची अधिकृत महापौर आणि उपमहापौर म्हणून निवड झाली आहे। हो, कशा प्रकारे शहराचा कायापालट करणार? कायापालट असं करणार की रस्ते आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे तो मार्गी लावणार आणि जालन्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यावर आम्ही परिपूर्ण लक्ष करणार। ओके.